गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या देवटोला शेत शिवार परिसरात एका मुलीचे जाळून हत्या करण्यात आली होती। या हत्या प्रकरणी मुलीची ओळख पटल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळावरून प्राप्त पुरावे, परिसरातील लोकांना विचारपूस, संशयितांची पडताळणी, तांत्रिक विश्लेषण आणि प्राप्त सीसीटीव्ही कॅमेरे फुटेज यावरून मृतक पौर्णिमा विनोद नागवंशी, वय वर्ष अंदाजे 18, राहणार मानेकसा, कालीमाटी, आमगाव येथील असल्याचे कळाले। तिचे नातेवाईक, आई वडील यांना सखोल विचारपूस चौकशी करून मृतक मुलीचा ओळखीचा आणि खून करणाऱ्या पूर्वाश्रमीचा वीटभट्टी मालक आरोपी शकील मुस्तफा सिद्दीकी, वय वर्ष 38, राहणे मामा चौक, गोविंदपूर रोड, गोंदिया, तालुका जिल्हा गोंदिया यास खुनाच्या गुन्ह्यात ताब्यात घेण्यात आलाय। आरोपीने मृतक मुलीचा गळा आवळून जाळून खून केल्याचे कबूल केले। मृतक मुलगी त्याच्यापासून गरोदर असल्याचे आणि मुलगी आरोपी सोबतच राहण्यास इच्छुक असल्याने मुलीपासून आपली सुटका करून घेण्याकरिता तिला जीवे मारले असल्याचे त्याने सांगितले। मृतक मुलीला देवटुला म्हसगाव शेतशिवारात जाऊन तिचा दुपट्ट्याने गळा आवळून तिच्या अंगावर चादर व तणस टाकून जाळून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचा खून केल्याचे आरोपीने सांगितले। गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर आरोपीस गोरेगाव पोलिसांचे स्वाधीन करण्यात आले असून पुढील तपास प्रक्रिया गोरेगाव पोलीस करीत आहे। गाव माझा न्यूज करिता राधाकिसन छोटे, गोंदिया।